तुमचा व्हिडिओ एंगेजिंग व्हावा असं तुम्हाला वाटतं ना, प्रत्येकालाच वाटतं, मलाही वाटतं. पण तुम्ही व्लॉगिंग करत आहात किंवा तुमचे भक्ती चॅनल्स आहेत, तुमचे मोटिवेशनल चॅनल्स आहेत, तर तुम्हाला ना एक छान अशा बॅकग्राऊंड म्युझिकची खूप गरज पडते. कारण का 99% क्रिएटर म्हणत असतात की आम्ही खूप छान व्हिडिओ बनवला, परंतु रिटेन्शन ग्रॅब नाही होत आहे लोकांचं, त्याच्यामुळे वॉच टाईम गेन होत नाहीये. आता ह्या कॅटेगरीजमध्ये कसं होतं, कुठेतरी तुम्हाला ना इमोशन्स वगैरे एक्सप्रेस करावे लागतात किंवा जो सीन असतो तो लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. मग तो जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रत्येकजण सर्च करत असतं की त्या इमोशनशी, त्या सीन बरोबर असं मॅचिंग बॅकग्राऊंड म्युझिक जर मिळालं तर लोकांना ऐकायला छान वाटतं. कारण का म्युझिक आपल्या माइंडला शांत करत असतं आणि शांत झालेलं माइंड ती गोष्ट व्यवस्थित आणि विचार करतं त्या गोष्टीवर की समोर आपण काय बघत आहोत. तर तुम्हालाही असं म्युझिक हवं आहे का जे कॉपीराईट फ्री असेल, जे वापरल्यानंतर तुम्हाला कधीही भीती येणार नाही की याच्यामुळे आपल्या चॅनलवर काही क्लेम तर येणार नाही, परंतु तुम्हाला हे कळत नाही की जरी फ्री म्युझिक दिलेलं असेल तरी त्याला कॉपीराईट येऊ शकतं. मग ते कशा प्रकारे वापरायचं, तर काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याच या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या जर तुम्ही गोष्टी जाणून घेतल्या तर अगदी व्यवस्थित कोणतंही सॉन्ग तुम्ही डाउनलोड करून अगदी ज्या प्रकारात वापरायचं आहे त्याच प्रकारात वापराल आणि कसल्याही प्रकारचं क्लेम यूट्यूब तुम्हाला करणार नाही. लोक बॉलिवूड हॉलिवूडचे सॉंग्स आपल्या बॅकग्राऊंडला लावतात, हे खूप चुकीचं आहे आणि हे अलाउड नाही आहे. तुमच्याकडे कोणत्या टी सिरीजचं जर लायसन्स असेल आणि तुम्ही जर ते सॉन्ग परचेस करून घेतलेलं असेल आणि ते जर तुमचं रॉयल्टी फ्री असेल, म्हणजेच काय तर एकदा घेतलं तर तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता, त्याला म्हणतात रॉयल्टी फ्री. तसं जर म्युझिक तुमच्याकडे असेल ना तर ते तुम्ही वापरा, अन्यथा कुठून डाउनलोड करायचं नाही. यूट्यूबवरून, फेसबुक, इन्स्टा इथून कुठून साऊंड डाउनलोड करून ते अजिबात वापरायचं नाही, स्ट्रिक्ट. तर काय करायचं मग, तर चला असे 3 सोर्स सांगते मी तुम्हाला जिथून तुम्ही म्युझिक घेऊ शकता. तुमचे भक्ती चॅनल्स असतील किंवा तुमचे मोटिवेशनल चॅनल्स असतील, कुकिंग चॅनलच्या पण बॅकग्राऊंडला तुम्ही म्युझिक देऊ शकता आणि व्लॉगिंग आपलं जे डेली व्लॉग्स असतात, टूर्स ट्रॅव्हल्सवाले पण अप्लाय करतात, पॉडकास्टवाले पण अप्लाय करतात. पण पॉडकास्टवाल्यांना काही ठिकाणी फ्री म्युझिक वापरता येत नाही. तर चला कशा प्रकारे तुम्हाला हे वापरायचं आहे ते मी सांगते आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण काय होतं माहितीये का, तुम्हाला माहिती होतं ह्या 3 वेबसाईटवरून आपल्याला सॉन्ग तर मिळणार आहेत, परंतु डाउनलोड करून वापरल्यानंतर परत कंप्लेंट येते, ताई तुम्ही सांगितलेलं पण ह्याला कॉपीराईट आला. आता हा कॉपीराईट कसा येणार नाही, म्हणजेच साऊंड डाउनलोड करून ते वापरताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहायचा, अर्धवट पाहायचं नाही आणि नुकसान करून घ्यायचं नाही. तर चला, तुमचाही व्हिडिओ 99% लोक अगदी व्यवस्थित मन लावून बघतील अशीच अपेक्षा आहे. आणि ऑडियन्स रिटेन्शन ग्रॅब करण्यासाठी म्युझिक फार महत्त्वाचं असतं. तर चला, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 3 सोर्स कळणार आहेत जिथून तुम्ही फ्री म्युझिक तुमच्या व्हिडिओसाठी घेणार आहात. तर या ठिकाणी मी YT स्टुडिओ ऑन करत आहे. इथे लॉग इन करून घ्यायचं आपल्याला. डेस्कटॉप मोड ऑन कसं करायचा, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, खूप व्हिडिओमधून मी हे सांगितलेलंही आहे कशा प्रकारे तो ऑन करायचा. तर इथे YT स्टुडिओ मी ऑन केलेला आहे आणि या ठिकाणी पहा तुम्ही, मी थोडंसं झूम करते, इथे आपला फोटो असतो बरोबर. आता ह्या फोटोच्याच खाली, ठीक आहे, आता हा फोटो आहे, ह्या फोटोच्या खाली इथे लास्ट ऑप्शन, ठीक आहे, हा लास्ट ऑप्शन आहे आपला ऑडिओ लायब्ररीचा, जी यूट्यूबची ऑडिओ लायब्ररी आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी मी क्लिक केलं. आता मी तुम्हाला दाखवते की किती सॉंग्स तुम्हाला इथे, किती ट्रॅक म्हणजे किती म्युझिक तुम्हाला इथे वापरायला मिळतं. तो आपल्याकडे म्युझिक खूप कमी आहे, तुम्हाला म्युझिक मिळत नाही. तर म्युझिक का मिळत नाही, यूट्यूबने स्वतःच तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅक्स अवेलेबल करून दिलेले आहेत. आता बघा, मी इथे स्क्रोल केलं खाली, तर या ठिकाणी 1 मिनिट, या ठिकाणी बघा पर रो 30 ट्रॅक्स आहेत, ठीक आहे. पर रो किती 30 ट्रॅक्स दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे बघा किती नंबर ऑफ पेजेस आहेत, 1584. दॅट मीन्स 1584 मल्टिप्लाय बाय 30, एवढे ट्रॅक्स तुम्हाला यूट्यूबने अवेलेबल करून दिलेले आहेत. तर मला नाही वाटत की या ऑडिओ लायब्ररी शिवाय
तुम्हाला इतर कोणत्या म्युझिकची गरज पडेल. आणि खूप अप्रतिम ऑडिओ लायब्ररी आहे इथे. तर तुम्हाला फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे आणि एवढे सगळे ट्रॅक्स तुम्हाला प्ले करून त्याप्रमाणे तुम्हाला ते वापरायचे आहेत. ठीक आहे. आता एवढे सगळे ट्रॅक दिलेले आहेत, मग शोधायचे कसे? तर हा खूप मोठा टास्क आहे. तर एक एक ट्रॅक ऐकणं डिफिकल्ट आहे. तर त्याच्यासाठी काय इथे फिल्टर दिलेला आहे, लायब्ररी फिल्टर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे इथे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोज तुमच्या फ्रेंडनी एखादं इथलं म्युझिक वापरलेलं आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये, आणि सपोज तुम्ही त्यांना विचारलं की हे कोणतं ट्रॅक आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही ते डाउनलोड केलेलं असतं, तिथून ट्रॅकचं नेम घेतलं तर इथे ट्रॅक टायटल टाकून सर्च करू शकता. ते नाही आहे तर इथे जेनर दिलेलं आहे की कोणत्या प्रकारचं सॉन्ग म्युझिक तुम्हाला हवं आहे, म्हणजे चिल्ड्रन्स हवं आहे की सिनेमॅटिक हवं आहे, क्लासिकल हवं आहे, फोक हवं आहे, डान्स किंवा इन्स्ट्रुमेंटल इलेक्ट्रॉनिक सॉन्ग हवं आहे, हिपहॉप, रॅप, सीझनल, जाज, ब्लू, पूर्ण म्हणजे सगळे जेनर्स इथे दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला हवं ते जेनर इथून सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे ठीक आहे, एखादा सीन तुम्ही असं खूप मूडमध्ये येऊन शूट केलेला आहे किंवा इव्हिनिंगचा शॉट असेल किंवा इमोशनल शॉट असेल, तर या ठिकाणी बघा मूड हा ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला अगेन अँग्री मूड आहे की ब्राईट, की काल्म, की डार्क, की ड्रामॅटिक, फंकी, हॅप्पी, की तुम्हाला इन्स्पिरेशनल हवं आहे तुमच्या इन्स्पिरेशनल व्हिडिओजसाठी, किंवा तुम्हाला रोमॅन्टिक हवं आहे की तुम्हाला सॅड हवं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मूडप्रमाणे देखील लायब्ररी इथे अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर या ट्रॅकमधून तुम्हाला हवं ते ट्रॅक सिलेक्ट करायचं आहे आणि ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी साऊंड इफेक्ट दिलेले आहेत काय, तर इथेच म्युझिकच्या बाजूला हा ऑप्शन आहे, हा मी आता सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्हाला मी एक झलक दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे हे साऊंड अप्लाय करू शकतो. आता हे फर्स्ट ट्रॅक म्हणजे तुम्ही कुठेतरी स्कूलमध्ये शूट केलेलं आहे, परंतु ते म्यूट केलेलं आहे, तुम्हाला ते कॉन्व्हर्सेशन नाही शो करायचं आहे, तर तुम्ही ती क्लिप टाकून त्याच्या बॅकग्राऊंडला हे म्युझिक ॲड करू शकता. त्याच्यानंतर दुसरं दाखवतो. तर अशा प्रकारे तुम्ही म्युझिक इथून बॅकग्राऊंड इफेक्ट, साऊंड इफेक्ट तुम्ही घेऊ शकता इथून. हा ट्रक साऊंड आहे. कार ड्राईव्ह, झायलोफोन, लहान मुलांच्या व्हिडिओजमध्ये हे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. ठीक आहे. ट्रेनचा आवाज. तर हे थोडेसे मी तुम्हाला इफेक्ट दाखवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या व्हिडिओला लागणारे इफेक्ट पण इथून घेऊ शकता, साऊंड इफेक्ट जे बॅकग्राऊंडला आपण देत असतो. आता एवढ्या मोठ्या लायब्ररीतून तुम्ही म्हणाल की आम्ही सपोज इथून ट्रॅक डाउनलोड करून ठेवले, परंतु यदाकदाचित आमच्या मोबाईलमधून ते डिलीट झाले, तर पुन्हा आम्हाला हेच काम करायचं आहे का? तर नाही. बघा, तुम्हाला जे पण सॉन्ग आवडतं, आता या ठिकाणी बघा मला हे सॉन्ग आवडलेलं, हे बॅकग्राऊंड म्युझिक मला आवडलं, तर मी ह्याला स्टार केलं. कुठे स्टार केलं? तर या ठिकाणी स्टार केलं. हे पहा, इथे स्टार केलं मी. त्याच्यानंतर या ठिकाणी पण एक आहे, त्याला पण मी स्टार केलेलं आहे इथे. तर अशा प्रकारे मला जे काही ट्रॅक आवडलेले आहेत, जे काही म्युझिक मला आवडलेलं आहे, त्याला मी स्टार दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्टार म्हणून एक कॉलम दिसत असेल,
हे पहा, इथे म्युझिक, इथे साऊंड इफेक्ट आणि इथे स्टार्ट. तर तुम्ही जे काही हे स्टार करणार ना म्युझिक, ते ह्या स्टारमध्ये जाऊन इथे सेव्ह होणार. तर दाखवते मी तुम्हाला. इथे मी क्लिक केलं तर अशा प्रकारे जे काही म्युझिक मला आवडलेले आहेत ते मी इथे स्टार करून सेव्ह करून ठेवलेले आहेत. आणि तुम्हीही तुमची एक पर्सनलाइज्ड लायब्ररी, ऑडिओ लायब्ररी या ठिकाणी अशी तयार करून ठेवू शकता. तर खूप छान ऑप्शन आहे हा. हा समजला आहे का ते सांगा. चला दुसरा ऑप्शन मी तुम्हाला आता दाखवते लगेच. आता सेकंड ऑप्शन आपण पाहूयात. तर आपल्याला पुन्हा जायचं आहे गुगलवर आणि गुगलवर इथे टाईप करायचं आहे आपल्याला पिक्साबे, PIXABAY. आणि अशा प्रकारे इथे ही फर्स्ट वेबसाईट येते. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सगळे म्युझिक फ्री असतात का? ठीक आहे. कॉपीराईट फ्री असतात का? तर नाही, काही असतात फ्री, पण त्यांनाही तिथे क्रेडिट द्यावं लागतं. तर कशा प्रकारे करायचं हे आता मी तुम्हाला शो करत आहे. तर इथे तुम्ही ही वेबसाईट क्लिक करून आतमध्ये आलात तर या ठिकाणी पहा असा हा टूल बार दिसतो, तुम्हालाही दिसेल. असं स्क्रोल केल्यानंतर तो पाठीपुढे होतं. मग तुम्ही इथून म्युझिक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे इथे हायलाईट करून दाखवत आहे तुम्हाला. तर इथे हा म्युझिकचा ऑप्शन असतो, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक सर्च बार तुम्हाला इथे येऊन जाणार. तुम्हाला इथून भक्ती चॅनलसाठी हवं आहे किंवा कोणतं हवं आहे, म्हणजे इन्स्पिरेशनल व्हिडिओजसाठी हवं आहे, मोटिवेशनल व्हिडिओजसाठी हवं आहे, तर त्या प्रकारे तुम्ही इथे टाईप करू शकता. आता मी इथे टाईप करते भक्ती सॉंग्स मी इथे टाईप केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे भक्ती सॉंग्स आलेले आहेत. आता इथे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन आहे. आता तुम्हाला कसं कळणार की हे कॉपीराईट फ्री आहे का किंवा ह्याला कुठे क्रेडिट द्यायचं आहे का? तर तुम्हाला इथे अगोदर डाउनलोड करायचं आहे. तर या ॲरोवर मी क्लिक केलेलं आहे. आता हे सॉन्ग डाउनलोड होईल आणि एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. तर हे सॉन्ग डाउनलोड झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही विंडो ओपन झालेली आहे. ठीक आहे. तर आता हे काय म्हणत आहेत ते बघूयात अगोदर आपण. आता इथे लायसन्स सांगत आहेत दिस ट्रॅक इज रजिस्टर्ड विथ गुगल कंटेंट ID आणि इथे लायसन्स. तर आपण अगोदर लायसन्सवर क्लिक करूयात. आता इथे दिलेलं आहे बघा, यूज कंटेंट फॉर फ्री, म्हणजे हे तुम्ही वापरू शकता. परंतु हे तुम्ही कशासाठी नाही वापरू शकत, तर हे 3-4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. म्हणजेच काय, तर इथे दिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही पर्सनल यूजसाठी किंवा तुमचा स्वतःचा कंटेंट तुम्ही पर्सनलाइज्ड करून घेताय किंवा ते प्रोडक्ट तुम्ही विकताय, तर तुम्हाला स्वतःचं तिथे ब्रँड बनवायचं नाही आहे ह्या म्युझिकला घेऊन, किंवा हा म्युझिक तुम्ही सेल करू शकत नाही, ट्रेडमार्क ह्याच्यावर तुम्ही घेऊ शकत नाही. ओके. किंवा इल्लिगल गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तिथे याचा वापर करू शकत नाही. तर अशा प्रकारे काय कुठे करावा आणि कुठे नाही करायचा हे सगळं इथे दिलेलं आहे. आणि या ठिकाणी दिलेलं आहे की हे तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला वापरण्या अगोदर हे चेक करायचं आहे की हे तुम्ही वापरू शकता का. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला इथून जे काही ट्रॅक्स हवे आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला हेही नको आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे पुन्हा मेन पेजवर आलात तुम्ही पिक्साबेच्या. आता या ठिकाणी बघा, म्युझिक ऑप्शनवर पुन्हा क्लिक करा आणि इथे बघा, इथे स्क्रोल केलं खाली तर इथे नो कॉपीराइट म्युझिक इथे दिलेलं आहे. परंतु मग काय होणार, आता मी क्लिक करते. या ठिकाणी ही लिस्ट आलेली आहे. यातून मग तुम्हाला सर्च करावं लागणार. एक ट्रॅक तुम्हाला तुमच्या व्हिडिओप्रमाणे सर्च करावं लागणार की हे भक्ती सॉन्ग आहे का किंवा हे कोणत्या व्लॉगला तुम्हाला सूट होईल. तर तशा प्रकारे मग तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. जरी डाउनलोड केला आणि डाउनलोड केल्यानंतर परत तो बॉक्स ओपन होतो, तिथे ऑथरचं नाव असतं, जेनर असतं कोणतं आहे ते, त्याचं नाव कॉपी पेस्ट करायचं आणि तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या टाकायचं. हे कंपल्सरी आहे. कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. फक्त डाउनलोड करून अप्लाय करणं, वापरणं हे खूप चुकीचं आहे.
जरी इथे सांगितलेलं आहे की हे फ्री आहे, तरी तुम्हाला त्यांच्या ऑथरला ते क्रेडिट द्यायचं आहे आणि त्याचं जेनर आणि त्या ऑथरचं जे नाव असतं ते तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे ना? तर चला आता मी तिसरा मार्ग सांगते तुम्हाला, कशा प्रकारे कुठून तुम्ही फ्री म्युझिक घेऊ शकता. चला ती वेबसाईट कोणती आहे ते सांगते तुम्हाला. इथे क्रोममध्ये टाईप करायचं आहे बेन साऊंड आणि सर्च करायचं आहे. आता ही बेन साऊंड म्हणून ही पहिली वेबसाईट येऊन जाईल, तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्ही आत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फ्री म्युझिक दिलेलं आहे. कुठे वापरू शकता तर यूट्यूबला वापरू शकता, हे दिलेलं आहे. इन्स्टाला देखील वापरू शकता, टिकटॉक तर बॅन झालेलं आहे. आणि इथे मोर ऑप्शनवर दिलेलं आहे तुम्ही जिथे कुठे कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहात तिथल्या प्लॅटफॉर्मला हे अलाउ केलेलं आहे. आता तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला अगेन आपण जसं यूट्यूबमध्ये बघितलेला तर कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. तुम्हाला कूल पाहिजे आहे, चिल पाहिजे आहे, एपिक पाहिजे, पॉप, झाज, हिप हॉप, त्या प्रकारचं म्युझिक सगळं इथे मिळून जाणार. तर इथे मी कूलवर क्लिक केलेलं आहे आणि कूलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघा पूर्ण साऊंड ट्रॅक आलेला आहे खाली. आता इथे आल्यानंतर बघा तुम्हाला असं स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल करत असताना हे जे 3 डॉट आहेत ना तिथे पाहायचं आहे, ह्या 3 डॉटकडे पाहायचं आहे. आता मी स्क्रोल करत आहे बघा. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, फ्री. इथे फ्री दिलेलं आहे. तर हे दॅट मीन्स व्हॉट, हे यूज करू शकते मी साऊंड आणि इथून मी हे डाउनलोड करू शकते. आता ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत बघा. हे तुम्ही पॉडकास्टसाठी नाही वापरू शकत, ऑडिओ बुकसाठी नाही वापरू शकत, कोणतं तुम्ही दुसरं सॉन्ग बनवत आहात तर त्याच्यासाठी नाही वापरू शकत, आणि 2 सॉन्ग जर म्युझिक रिमिक्स करून वापरत आहात तिथे वापरू शकत नाही तुम्ही. हे आता इथे काय दिलेलं आहे ते पहा जरा. हा जो चौकोन आहे तिथे काय दिलेलं आहे, यू कॅन यूज दिस म्युझिक फॉर फ्री इन युअर व्हिडिओज लाईक यूट्यूब, फेसबुक अँड इंस्टाग्राम. तर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आणि काय दिलेलं आहे, यू जस्ट हॅव टू इन्क्लूड युअर पर्सनल ॲट्रिब्युशन टेक्स्ट इन युअर व्हिडिओ डिस्क्रिप्शन टू अवॉइड कॉपीराईट क्लेम. म्हणजेच काय तर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या ऑथरचं नाव आणि याचं सॉन्गचं जे काही नाव असेल ते तुम्हाला तिथे क्लेम करायचं आहे. तर डाउनलोड केलं त्याच्यानंतर इथे बघा हा जो बॉक्स आहे तो ॲट्रिब्युशन टेक्स्ट, हे इथून कॉपी करायचं. कॉपी केलं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, पेस्ट करायचं. खूप सिंपल आहे आणि इझी टू यूज. तुम्ही हे सॉन्ग तिथे यूज करू शकता. तर ठीक आहे ना, खूप छान ऑप्शन आहे हा नक्की ट्राय करा आणि बघा. तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर अगोदर मला विचारा. तर 2 सोर्स तुम्हाला वेल नोन होते, ते कोणते तर यूट्यूब लायब्ररीचा वापर खूप लोक करत आहेत आणि त्याच्यानंतर पिक्साबे पण सगळ्यांच्याच परिचयाचा होता. पण जो बेन साऊंड इफेक्ट आहे ना, बेन इफेक्ट, तर तो जो आहे तो जास्त परिचयाचा नसेल. ज्यांना माहिती आहे ते वापरत असतील, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी अगदी खूप छान क्वालिटी म्युझिक तिथे मिळतं आणि तुम्हाला कसलं टेन्शन नाहीये बरं का. तुम्हाला तो ॲट्रिब्यूट आहे तो पूर्ण दिलेला आहे तयार करून, तो फक्त कॉपी करून तुमच्या व्हिडिओमध्ये पेस्ट करायचा आहे आणि फ्रीमध्ये म्युझिक वापरायचं आहे. तर समजलं कशा प्रकारे तुम्ही फ्री म्युझिक घेऊ शकता. त्याचबरोबर म्युझिकमध्ये असणाऱ्या काही बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागतात, अदरवाईज समोरचा आपल्याला क्लेम करतो. ठीक आहे, कंटेंट ID वगैरे. तर तुम्हाला ऑथरला नेहमी तुम्हाला क्रेडिट द्यायला विसरायचं नाही, भलेही ते फ्री असो किंवा ते पेड असो. तर आय होप की तुम्ही योग्य प्रकारे आता वापर कराल ह्या सगळ्या गोष्टींचा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.